नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कापूस पिकामध्ये पहिला रासायनिक खताचा डोस कधी, किती आणि कोणता द्यायचा आहे याविषयी सविस्तर माहिती। त्यामध्ये पाऊस जर कमी असेल तर खत नियोजनामध्ये काय बदल करायचे, जास्त पाऊस असेल तर काय बदल करायचा याविषयी पण थोडक्यात माहिती। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहितीपूरक नवनवीन व्हिडिओज ही तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओतून तुमचा थोडा जरी फायदा होतोय तर तुमचे जे इतर सहकारी शेतकरी मित्र आहे तर यांना पण आपला बकाल ॲग्रो पॅटर्न फॉलो करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा। कारण इथंच मिळत असते शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात कमी खर्चिक आणि 100% खात्रीशीर माहिती। म्हणजेच आपल्या शेतामध्ये स्वतः मी जे नियोजन करतोय तेच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। म्हणजे 100% खात्रीशीर कृतीशीर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते। त्यामुळे आपला पॅटर्न फॉलो करायला विसरू नका। चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया कापूस पिकामध्ये पहिला रासायनिक खताचा डोस कधी, किती आणि कोणता द्यायचा आहे याविषयी थोडक्यात माहिती। त्या अगोदर बऱ्याचदा शेतकरी काय करत असतात, म्हणजे जवळपास 70% जे शेतकरी आहे तर कापूस पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस देताना एक चूक करतात शेतकरी मित्रांनो। ती म्हणजेच की आपण काय करतो की 2-4 प्रकारची खतं एकत्र मिक्स करतो सुरुवातीलाच आणि आपल्या कापूस पिकाला देऊन टाकतो। यामध्ये युरियाचा सुद्धा शेतकरी सर्रासपणे वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो। तर यामुळे काय होतं की सुरुवातीला जो आपण खताचा डोस देतो तर हा देत असतो कमीत कमी 25 ते 30 दिवसांनी। म्हणजे यावेळेस आपल्या कापूस पिकाची जी भूक आहे खतं ओढण्याची ती खूप कमी असते आणि त्यावेळेस आपण जर कापूस पिकाला एवढी खतं दिली तर त्याचा 100% फायदा तर होत नाही, त्याचा विपरीत आपल्या पिकावर परिणाम होतो आणि त्या ठिकाणी उत्पादन आपल्याला घटलेलं पाहायला मिळतं। ते कसं, आपल्याला वाटतं की आपण खते जर जास्त दिली तरी उत्पादन आपल्याला कमी का मिळालं, तर त्याचं कारण आहे शेतकरी मित्रांनो, अशा अवस्थेमध्ये जर आपण कापूस पिकाला खूपच जास्त खते दिली, नायट्रोजनयुक्त खते त्यामध्ये जास्त वापरली तर कापूस पीक उभाटवाढीवर जास्त धावतं, ब्रांचेस त्या ठिकाणी कमी निघतात आणि त्याचाच परिणाम आपल्याला उत्पादन घटलेलं पाहायला मिळतं। तर या ठिकाणी मग आपल्याला नेमकी खत द्यायचं कोणतं आहे, म्हणजे आपल्याला कापूस पिकांमध्ये संतुलित वाढ पण होईल, ब्रांचेस पण चांगल्या निघतील आणि आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं निघेल आणि खर्चही कमी लागेल। तर त्या ठिकाणी आपल्याला कोणतं खत देणं गरजेचं आहे, तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा आपला माझ्या पाठीमागं जो बघताय तुम्ही हा आपला प्लॉट आहे। हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो 25 दिवसाचा, याला आणखी खत दिलेलं नाही आहे। बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी कापसाची डेव्हलप आहे, फवारणी केलेली नाही आहे, कारण आपण खत व्यवस्थापनानंतरच फवारणी करत असतो। तर अशा अवस्थेमध्ये जर आपण 4-5 खतं मिक्स करून पहिल्याच डोसमध्ये दिली शेतकरी मित्रांनो, तर हे जे कापूस आहे तर हा कापूस उभाटवाढीवर जास्त धावतो, म्हणजे याची वाढ खूप जास्त होते आणि याच्या ज्या ब्रांचेस तर या ब्रांचेसमध्ये कमीत कमी आपल्याला 1 इंचीपर्यंतचं अंतर पाहायला मिळतं। म्हणजे जवळपास 7-8 इंचाचं अंतर 2 ब्रांचेसमध्ये येतं आणि एवढं अंतर आलं म्हणजे आपला जर कापूस 5 फूट वाढला तर त्या ठिकाणी आपल्याला 20 ते 25 ब्रांचेस मिळतात आणि 20-25 ब्रांचेसला जर आपण एक 3-4 बोंड जरी पकडली तर त्या ठिकाणी ॲव्हरेज किती निघणार आहे आपल्याला, म्हणजेच अशा पद्धतीने ॲव्हरेज आपल्याला कमी मिळतं। तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीलाच आपण नायट्रोजनयुक्त खते वापरायची नाही आहे, प्लेन खत घ्यायचं आहे, म्हणजे ज्यामुळे काय होईल की संतुलित प्रमाणात पिकाची पण वाढ होईल आणि ज्या सुरुवातीच्या ब्रांचेस आहे तर ह्या जमिनीपासून कमीत कमी 2 ते 3 इंचावर निघतील, जास्तीत जास्त ब्रांचेस निघतील। 2 ब्रांचेसमधलं अंतर आपल्याला 2 ते 2.5 इंच 3 इंचापर्यंत राहील आणि उत्पादन पण चांगलं मिळेल। तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 10-26-26 हे खत एकरी 1 ते 1.5 बॅग म्हणजे कमीत कमी 50 किलो आणि जास्तीत जास्त 70 किलो खत या ठिकाणी देणं गरजेचं आहे। यामध्ये आपल्याला युरियाचा वापर करायचा नाही आहे शेतकरी मित्रांनो, त्यासोबत मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या रासायनिक खताच्या डोसमध्ये घ्यायचं नाही आहे, प्लेन 10-26-26 हे खत द्यायचं आहे। तर यामुळे काय होणार आहे की तुमच्या जे कापूस पिकाच्या ब्रांचेस आहे या जमिनीपासून 3 ते 4 इंचावरती ब्रांचेस निघायला सुरुवात होईल, कापसाची संतुलित वाढ पण होईल आणि ब्रांचेस जास्त निघतील, त्यामुळे आपल्याला उत्पादन वाढलेलं पाहायला मिळेल। तर अशा पद्धतीने आपल्याला खत द्यायचं। खत देत असताना शेतकरी मित्रांनो एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे, त्याच वेळेस खत आपल्याला द्यायचं आहे।
जर पुरेसा ओलावा नसेल तर पाऊस पडेपर्यंत वाट पहा, किंवा मग तुमच्याकडे पाणी व्यवस्थापन करायची सुविधा असेल तर खत व्यवस्थापन करा. कारण आपण दिलेली जी खतं आहे तर ही जमिनीत टाकल्यानंतर 100% ती विरघळून पिकाच्या मुळापर्यंत पोहोचेल इतका ओलावा जमिनीत असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस दिलेल्या खतांचा 100% आपल्या पिकाला फायदा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता समजा तुम्ही एका एकरला 50 किलो 10-26-26 देणार आहे, तर एका एकरमध्ये समप्रमाणात सगळ्या तासांना सारखं खत येईल याची आपल्याला काळजी घ्यायची. म्हणजेच 50 किलो खत देत असताना जर एका एकरमध्ये तुमच्या 50 तास असतील तर एका तासाला 1 किलो अशा प्रमाणामध्ये खत येतं. तर एका तासाला 1च किलो खत पडेल अशा पद्धतीने आपल्याला खत द्यायचं आहे. खत देत असताना तुम्ही टिपणीच्या साहाय्यानं तासाच्या दोन्ही बाजूनं पेरून देऊ शकता शेतकरी मित्रांनो, किंवा मग भरपूर ओल असेल आणि खत टाकल्यानंतर 2 ते 3 तासामध्ये विरघळणार असेल एवढा ओलावा असेल तर फेकून सुद्धा देऊ शकता. आणि जर तितका ओलावा नसेल तर खत पेरून द्या शेतकरी मित्रांनो. तर माझी आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.